आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, त्यासाठी एक बिझनेस रिलेटेड मॅगझिन बिझनेस आयडल्स गौरीजींची मुलाखत घेणार आहे. बिझनेस आयडल मॅगझिन साठी गौरीजींची मुलाखत? येस, तू खरं बोलतोस? हो, मी अजिबात मस्करी करत नाहीये. अरे इमर्जिंग एंटरप्रेन्योर म्हणजे इमर्जिंग बिझनेस वुमन म्हणून गौरीजींची मुलाखत घेणार आहे. मी रॅन्डम मेल चेक करत होतो तेव्हा मला दिसलं आणि त्यांचा फोन पण आला होता. वाव गौरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. Really, it's a big achievement. Good job. अभिनंदन गौरी. अरे पण काय हे मासिक? अगं नंदाई, ज्या व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करतात किंवा स्वतःची अशी नवी ओळख निर्माण करतात त्यांना बोलवतात हे. म्हणजे इतरांना प्रेरणा म्हणून मोठमोठ्या बिझनेसमन आणि बिझनेस वुमनच्या मुलाखती छापतात. म्हणजे गौरीजींसारख्या बिझनेस वुमनचे प्रयत्न इंटरनॅशनल लेवलला पोहोचतात. अगं बाई, या मॅगझिनने दखल घेणं म्हणजे विषयच संपला. गौरीजींचं नाव बिझनेस वर्ल्ड मध्ये सगळीकडे पोहोचणार आहे. गौरीजी, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुष्पा, खरं तर ही गुड न्यूज आहे बरं का? है ना गौरी, तुझ्या कष्टांचं चीज झालं बघ आता. अरे चंदू, बघत काय राहिलास? काहीतरी घेऊन ये ना तोंड गोड करायला. जा. हा आणतो आणतो. पण झालंय काय? म्हणजे गौरी इंटरनॅशनल मेळ झाली काय? मग ते अंतर, ते मंतर, इमॅजिन ते मी सांगतो एंटरप्रेन्योर काय असतं, पण तुम्ही आधी तोंड गोड करा. जा लवकर. हा असं म्हणतो. अंतर काय ते? अंतर चंदू. गौरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. सुहा, तू असं निघून जायला नको होतस. यू ब्लडी लूजर. तू त्या मेलला कॉंग्रॅच्युलेट करतोयस आणि मी काय करायला हवं होतं मला सांगतोस? हा, काय करायला हवं होतं मी? सुहा, माझं ऐकून तर घे प्लीज. ऐकून घेऊ? हा, काय ऐकून घेऊ?
माझा नवरा एवढा रिच मॅन त्या त्या पुअर मेडला कॉंग्रॅच्युलेट करतोय. तुला ना माझ्याशी काही घेणं देणंच नाहीये. तुला माझ्या रेप्युटेशनची काही पडलेलीच नाहीये. तुला सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? हा, यू लूजर. अगं माझं ऐकून तर घे एकदा. मला माझा नवरा लूजर नकोय. काय काय सुहा, केवढ्याने बोलतीयस तू? घरातले ऐकतील ना सगळे. मला नाही फरक पडत, ऐकू दे. तू शांत हो बाळा. मी पण तेच सांगतोय तिला, पण तू मला शांतच करा रे. तुला तेवढंच जमतं. यु नो रेवती आंटी, मला शांत करणं एवढंच कॅलिबर आहे फक्त याचं. तू जा इथून. तू प्लीज जा. मी बोलते. सोहा, ये तू बैस. बैस इथे, प्लीज बैस. शांतो, का बोलतेस तू रोहितला? का रागवतेस अशी? खूप साधा आणि भोळा आहे तो रोहित. नाही कळत त्याला दुनियादारी. तू का रागवतेस अशी? मग मी काय करू रेवती आंटी, तुम्ही सांगा ना. करेक्ट आहे तुझं, पण काय करणार बाळा? हे लोक तुझ्या नवऱ्याच्या साधेपणाचा फायदा घेतात. आता बघ, रोहितनी एवढी मदत केली, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि कोण कुठली ती अडाणी मेड ती अवॉर्ड्स घेऊन गेली. रोहितचं काय? तो आहे जागच्या जागी उभा, तिथल्या तिथे. हेच तर मला नकोय ना. पण करणार काय आता? नसतात काही लोक स्मार्ट. ती गौरी होती स्मार्ट, ती गेली रोहितच्या पुढे निघून. तुझा नवरा नाहीये स्मार्ट. नसतात काही लोक, आणि मग जग अशा लोकांचा फायदा घेत. रोहित तरी त्याला अपवाद कसा असणार आहे? घेतात लोक फायदा. कोण कुठली ती अडाणी मेड ती गेलीच ना रोहितला मागे टाकून पुढे. इमर्जिंग बिझनेस वुमन. आय अप्रिशिएट हर. कौतुकापुरता सगळं ठीक आहे ग, पण काय होतं सुहा, आता ती गौरी एवढी पुढे जाणार म्हटल्यावर इनडिरेक्टली तुझीच इमेज डॅमेज होणार. रोहितची वाईफ आहे म्हणून तुला माघार घ्यावीच लागेल अगं. नाही, आणि होतं असं. म्हणजे काय होतं की जर नवरा सक्सेसफुल नसेल तर बायकोलाच ऐकून घ्यावं लागतं, तिलाच माघार घ्यावी लागते, तिलाच मान खाली घालायला लागते, आणि हे सगळं करावं लागणार. आपल्या इथे जरा वेगळं आहे.